मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहेत, त्याचबरोबर हे आरक्षण जे आहे ते आता तातडीने देण्यात यावं यासाठी 29 ऑगस्ट रोजी मोठा मोर्चा देखील मुंबईमध्ये निघतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सोलापूरहून एक यात्रा देखील आता तुळजापुरात दाखल झालेली आहे। यामध्ये राम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जी यात्रा रथयात्रा काढण्यात येते, याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर देवदेवतांना जी आहे ती साथ घालण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून केला जातोय। यात्रेचे प्रमुख आपल्यासोबत आहेत। मला सांगा, आज यात्रा काढली, तुळजापुरात दाखल झालात, काय प्रमुख मागणी असणार? आरक्षण हीच प्रमुख मागणी आहे, दुसरी कुठली मागणीच नाही। ओबीसी मधून आरक्षण द्यावं यासाठीच आम्ही इथं उपस्थित राहिलोय। कारण हे सरकार हिंदूंना मारणार सरकार आहे। हिंदूंवरती पवित्र सणामध्ये हिंदूंचा जो पवित्र सण आहे कुठला, श्रावण महिना, त्या श्रावण महिन्यात आपण श्रावणाच्या महादेवाच्या पिंडीला पुजतो, त्या पद्धतीने आपण आज राज्यातल्या ज्योतिर्लिंगांना भेट देणार आहे आणि त्या नतमस्तक होऊन त्या ज्योतिर्लिंगासमोर राज्यातल्या सांगणार आहे की बाबा ह्या सरकारच्या कानामध्ये जाऊन सांग की मराठा आरक्षण द्यावं। अन्यथा तुम्ही हिंदूंना जसं मानता किंवा हिंदूंच्या सणांना जसं मानता तसं मराठा आरक्षण द्यावं, अन्यथा ह्या राज्यात कुठल्याच मंत्र्याला आम्ही फिरू देणार नाही 29 तारखेनंतर। कसा मार्ग असणार आहे तुमचा? तुम्ही आज सोलापूरहून आलात, तुळजापूरमध्ये आज आलात, कसा एकंदरीत मार्ग असणार आहे आणि काय आव्हान असणार आहे समोर? आम्ही पंढरीच्या पांडुरंगाला पहिल्यांदा साकडे घातलं, त्याला सांगितलं बा विठ्ठला या सरकारला सद्बुद्धी दे। त्यानंतर मा तुळजाभवानीला आम्ही साकडे घालणार आहे आणि सांगणार आहे की मा तुळजाभवानी जसं छत्रपती शिवरायांना तू तलवार दिली आणि स्वराज्य निर्माण केलं, त्याच पद्धतीने तू आम्हाला ताकद दे, अन्यथा या सरकारच्या कानात सांग आणि सरकारला सांगून आम्हाला आरक्षण दे। त्याच्यानंतर आम्ही इथून पुढे निघणार, औंढा नागनाथाला परळीच्या वैजनाथासमोर जाणार आणि वैजनाथाला सांगणार बा वैजनाथा या सरकारला सद्बुद्धी दे। त्यानंतर आम्ही औंढा नागनाथापाशी जाणार, औंढा नागनाथ झाला की कृष्णेश्वर झालं की माझी जाऊ, म्हणजे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्राला भेट देणार आहे आणि आम्ही ह्या सरकारला सद्बुद्धी देण्याची मागणी करणार आहे। तर सरकारनं आरक्षणाची सद्बुद्धी घेऊन जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर या सरकारला राज्यात आम्ही कधी फिरू देणार नाही, ह्याच्यापेक्षा आमची दुसरं काही मागणी। जरांगे पाटील 29 तारखेला त्यांनी हाक दिलेली आहे, सर्व समाज बांधव तिथे जाणार आहेत, आपली काय भूमिका आहे याच्यामध्ये? आम्ही जाणार आहे की 29 तारखेला, 28 पर्यंत राज्यात फिरणार आणि 29 तारखेला जरांगे पाटलाबरोबर जाणार। आम्ही 28 तारखेपर्यंत राज्यातल्या देवतांना सांगतोय की जरांगे पाटलाला मुंबईत येऊ देऊ नका बाबा, नाहीतर मुंबईत फार मोठा घोटाळा होईल, म्हणून तर आम्ही फिरायला लागलोय ना। जर सरकारनं आरक्षण दिलं तर आमच्या जरांगे पाटील तर काय मुंबईत जायचं, म्हणून 29 तारखेच्या अगोदर ह्या सरकारनं आरक्षण द्यावं एवढीच आमची मागणी आहे, दुसरी काय सुद्धा। गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय, कुणाचं चुकतंय वाटतंय सरकार? अनेक आता पाठीमागे शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, आता देवेंद्र फडणवीस आहेत, कोण आरक्षण दिलं असं वाटतंय? आरक्षण कुणीही देऊ शकतं, आरक्षण ज्याच्याकडे सत्ता आहे तो माणूस देऊ शकतो, फक्त इच्छाशक्ती पाहिजे आरक्षण देण्याची। एवढा मोठा जनसमुदाय मराठा बांधवांचा, जी फक्त मतासाठी तुम्हाला लागतात, ज्यांची फक्त तुम्हाला निवडणुकीच्या वेळेत ताकद लागते, मात्र जेव्हा त्यांच्या तरुणींच्या नोकरीचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो, जेव्हा त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो, त्याच वेळेस नेमका मुख्यमंत्र्याची लेखणी का बंद पडते, मुख्यमंत्र्याच्या हाताला तेव्हा लकवा भरतो का, असं नेमकं काय होतं ज्यामुळं मराठा बांधवांना आरक्षण मिळत नाही? गाडी नेमकी अडते कुठं ही आजवर कुणालाच कळू शकलेली नाही। म्हणून आता संघर्षाचा मार्ग तर खऱ्या अर्थानं जरांगे पाटलांनी तर स्वीकारलेला आहे, आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेला आहे। आता सरकारनं निदान आमच्या सगळ्यांचं राहू द्या, हिंदू देवदेवतांचं तर ऐकावं आणि या पिछलेल्या कष्टकरी समाजाच्या आरक्षणाची भूमिका पार पाडावी, अन्यथा खऱ्या अर्थानं हे आंदोलन भविष्य काळामध्ये अधिक तीव्र होईल। भावना ह्या अधिक तीव्रतेच्या आहेत, कठोर आहेत, ह्या भावना सरकारनं जाणून घेतल्या पाहिजेत, यावर सरकारनं मार्ग काढला पाहिजे। इच्छाशक्ती असेल तर निश्चित मार्ग निघणार आहे, परंतु त्यांना करायची हिंमत पाहिजे, दम पाहिजे। तो दम आहे का नाही मुख्यमंत्र्यांमध्ये आता आपल्याला दिसणार आहे। मोठ्या संख्येनं निघालात तुम्ही, जवळपास 100हून अधिक गाड्यामध्ये सर्व तरुण सहभागी झालात, काय सरकारकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी थेट असणार आहे? ही जी यात्रा निघालेली आहे ती जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काय 5 ज्योतिर्लिंग आहेत त्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन ती यात्रा, त्यानंतर एक 5-6 दिवसानंतर तशीच जरांगे पाटलांसाहेबांसोबत आम्ही तसंच मुंबईला जाणार आहे। पण मुख्य आम्ही हा जो रथयात्रा काढली आहे तो रामभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते आम्ही निघालेलो आहे। सांगण्याचा आणि सगळ्यांचा इथल्या प्रत्येक
मराठ्यांचा, इथल्या मावळ्यांचा एकच उद्देश आहे की आम्ही सगळे एवढा जनसमुदाय आमचा मुंबईला जाण्याआधी तुम्ही आम्हाला आरक्षण द्या. जर तुम्ही आरक्षण न दिलं तर गेल्या बारीनं तुम्ही आम्हाला वाशीमध्येच रोखले, तिथंच तुम्ही सांगितलं एवढं दिलंय, पण आम्हाला ते सगळे सोयरेच्या पद्धतीनं मान्य नव्हतं. मग सगळे सोयरेच्या त्या नियमावलीत बसवून आम्हाला आरक्षण ओबीसीतून हवंय, म्हणून हा सगळा उठाव चालू आहे. आणि हा जर सगळा मराठा समाज उद्या मुंबईमध्ये गेला, तुम्ही गेल्या बारीनं मुंबईच्या वेशीवर अडवलंय, मुंबईमध्ये गेला तर इतकी भयंकर परिस्थिती होणार आहे की ते हाताबाहेर जाणार आहे. ती हाताबाहेर जाण्याच्या आधीच आमच्या सगळ्या कार्यकर्ते, मराठा समाजाचे सगळे मावळे आम्ही सगळ्या देवदेवतांच्या दर्शनाला निघालेलो आहे. आणि सरकारला एवढीच आमची विनंती आहे की तुम्ही मुंबईला जाण्याआधी आम्हाला आरक्षण द्या, आणि मुंबईला जाण्याआधी आरक्षण तुम्ही जर नाही दिलं तर त्याचे तीव्र पडसाद तुम्हाला मुंबईमध्ये पाहायला आपण जर पाहिलं तर अगदी मोठ्या संख्येनं जे आहे ते मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते आता तुळजापुरात दाखल झाले. तुळजाभवानीची ते महाआरती करणार आहेत आणि त्यांना साकडं देखील करणार आहेत. खरं तर मुंबईच्या मोर्चापूर्वीच आम्हाला आरक्षण द्यावे अशी मागणी जी आहे ती या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी केली आहे. बालाजी सुरवशे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.